नमस्कार मित्रांनो, मी अमृता पाताडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण भेट देणार आहोत नाशिकमधल्या मालेगाव तालुक्यातील गाळणा या किल्ल्याला. तर आता आम्ही आलो आहोत ते गाळणा या गावी आणि तिथूनच या गडासाठी बेस विलेज आहे आणि इथूनच गड सर करता येतो. तर आता मी आले आहे ते गडाच्या प्रवेशद्वाराकडे. हा गड पूर्णतः चांगल्या अवशेषांमध्ये आहे, म्हणजे चांगल्या परिस्थितीमध्ये आहे आणि ते इथे प्रवेशद्वार आहे, तटबंदी आहे आणि खूप सारे अवशेष बघण्यासारखे आहेत वरती. तर या किल्ल्याचा इतिहास पाहता, जसा आम्ही एंट्रन्सच्या इथे इतिहास होता तो वाचला, तर हा किल्ला निजामशाही पहिला शहाजीराजे यांच्याकडे होता अधिपत्याखाली. नंतर निजामशाही, आदिलशाही, मग मराठ्यांनी जिंकला आणि त्यानंतर 1818मध्ये हा इंग्रजांच्या हातात आला आणि त्यानंतर याचं अस्तित्व संपुष्टात आलं. तर असा हा फार आपल्या इतिहासाची साक्ष देणारा एक अपरिचित किल्ला गाळणा किल्ला. तर ह्या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास, माहिती आणि इथे कसे यायचे याबद्दलची सगळी माहिती घेण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, आज आपण नाशिक जिल्ह्यातील बागलाण पर्वतरांगेत दडलेल्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या गाळणा किल्ल्याची सफर करणार आहोत. हा किल्ला फारसा प्रसिद्ध नसला तरी त्याची भक्कम तटबंदी, एकामागोमाग येणारी प्रवेशद्वारे, कोरीव शिल्पकला आणि समृद्ध इतिहास पाहून तुम्ही नक्कीच भारावून जाल. चला तर मग सुरू करूयात या गाळणा किल्ल्याचा हा प्रवास. या किल्ल्याने अनेक ऐतिहासिक घडामोडी पाहिल्या असून आजही त्याच्या तटबंदी आणि प्रवेशद्वारामधून त्या काळातील स्थापत्यकलेची झलक दिसून येते. गाळणा गावातून या किल्ल्याची चढाई सुरू होते. काही वेळातच किल्ल्याची भव्य तटबंदी आणि दरवाजे नजरेस पडू लागतात. गाळणा किल्ल्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे एकामागोमाग येणारे 7 प्रवेशद्वारे. काही पायऱ्या चढून आल्यानंतर आम्ही आलो ते गडाच्या पहिल्या दरवाजाकडे आणि इथे तुम्ही बघू शकता, हा आहे सज्जा, म्हणजे त्या काळी महाराण्यांना बघण्यासाठी असणारी गॅलरी. दहा ते 15 मिनिटाच्या पायऱ्या चढून आल्यानंतर आपण येऊन पोचतो ते गडाच्या पहिल्या दरवाजाकडे आणि या दरवाजाच्या वरती तुम्ही बघू शकता काही पर्शियन लिपीमध्ये लिहिण्यात आलेलं आहे. आणि इथून आता पुढे गडाचे अजून 2 दरवाजाकडे आपण जाणार. प्रत्येक दरवाजा हा वेगळ्या पद्धतीने बांधलेला असून शत्रूला सहज प्रवेश करता येऊ नये यासाठी त्याची रचना करण्यात आली होती. या दरवाजांवरील कोरीव काम आणि दगडी बांधकाम आजही पाहण्यासारखे आहे. किल्ल्याच्या सुरुवातीलाच दिसणारा अंबरकोट हा संरक्षणासाठी बांधलेला बाह्य भाग आहे. यातून पुढे जाताना किल्ल्याची अभेद्य रचना स्पष्टपणे जाणवते. गाळणा किल्ल्याची तटबंदी आजही अनेक ठिकाणी चांगल्या स्थितीत आहे. या बुरुजावर उभं राहिल्यावर आसपासचा विस्तीर्ण परिसर दिसतो. पूर्वी याच ठिकाणाहून शत्रूवर लक्ष ठेवले जात असे. दुसऱ्या दरवाजातून एंट्री करताच आपण येऊन पोचतो त्या तटबंदीकडे आणि तटबंदीने या अशा पूर्ण इथून सुद्धा पायऱ्या आहेत ज्या इथे झाडाझुडपामध्ये लपलेल्या आहेत आणि मग आपण पोचतो ते अजून एका दरवाजाकडे. ती अशी पूर्ण वरपर्यंत तिथून आहे. आता तिथे झाडे झाली आहेत ना, पूर्ण आहेत. गडावर जुन्या इमारतींचे अवशेष, दगडी रचना आणि काही धार्मिक स्थळेही पाहायला मिळतात. तर इथेही एक सज्जा आहे, पण तो बघू शकता, जर तुम्ही त्याला आणि या सज्जाला कम्पेअर केलं तर तो त्याचं पूर्ण बाहेरची प्रतिकृती आहे, पण ह्याची फक्त पुढची फ्रेम राहिली आहे, बाकी सगळं मागचं अवशेष तुटलेले आहेत. तर दुसऱ्या दरवाजातून एंट्री करताना आपण एक येऊन पोचतो. नाशिक जिल्ह्यातील मालेगावजवळ बागलाण पर्वतरांगेत वसलेला गाळणा किल्ला हा मध्ययुगीन काळातील महत्त्वाचा डोंगरी किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 710 मीटर उंचीवर असलेला हा किल्ला पूर्वी व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जात असे. आजही या किल्ल्यावर गेल्यावर त्याच्या प्रत्येक दगडातून इतिहास बोलताना जाणवतो. गडमाथ्यावर आल्यानंतर
नजरेस पडते तीही तटबंदीवरील एक दगडी कमान. ही केवळ सजावटीसाठी नसून पहारेकऱ्यांचा सज्जा असल्याचं मानलं जातं. इथून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवता येत असे. गाळणा किल्ल्याचा इतिहास अनेक राजवटींशी जोडलेला आहे. काळानुसार या किल्ल्यावर विविध सत्ताधीशांचे नियंत्रण राहिले. व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी हा किल्ला महत्त्वाचा मानला जात होता. या किल्ल्याची तटबंदी आजही अनेक ठिकाणी चांगल्या स्थितीत आहे. या बुरुजावर उभं राहिल्यावर आसपासचा विस्तीर्ण परिसर दिसतो. आता आपण आलो होते अजून एका सज्जाकडे. तर इथे तुम्ही ऐकू शकता आवाज येत आहेत वाटवाकडूंचे. खाली फार गुफा आहे या बाजूला आतमध्ये. इथे गुफा आहे. हां, आणि आता आपण आलो होते मंदिराकडे. अनेक वर्षांपासून हे मंदिर स्थानिकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. शांत वातावरणात या मंदिरासमोर काही क्षण बसल्यावर गडाची वेगळीच अनुभूती मिळते. मंदिराजवळ पुढे गेल्यावर धान्य साठवण्याच्या आणि दारुगोळा ठेवण्याच्या जागेंचे अवशेष दिसतात. युद्धकाळात या जागा गडाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या होत्या. गाळणा किल्ल्यावर अनेक दगडात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था ही इतकी उत्तम होती की वर्षभर गडावर पाण्याची कमतरता भासत नसे. आता आपण गडाच्या बुरुजावर आलो आहोत. इथून संपूर्ण बागलान परिसर, दूरवरच्या डोंगररांगा आणि जुने व्यापारी मार्ग स्पष्ट दिसतात. यामुळेच गाळणा किल्ला सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता. ही बनवलेली वास्तू आहे. हा, वाव. हा, तलाव जसं मोठं आहे. पायऱ्या पण आहेत. कुडा कचरा आहे. हे बघ, हे तिथलं पाणी इथे काहीतरी असं हौद सारखं आहे. अच्छा, मोठा आहे रे हे. आहे. अच्छा, मंदिर आहे. तर आता आम्ही आलो इथे आहे मंदिर. कुठे आहेत अवशेष? म्हणजे असं छोटंसं आहे का? नाही, हे फक्त म्हणजे राहण्याचं असेल समथिंग.
त्या दरवाजातून आलोय का आपण? तर हा भाग कदाचित आपल्या मंदिराचा आहे, कारण मंदिराचे इथे नक्षे केलेले आहेत, पण इथे जाण्यासाठी कुठेही जागा नाही आहे. फक्त इथून तुम्हाला मी दाखवू शकते. पूर्ण तोडून टाकलेलं आहे. कुठला हा असेल? हां, हा कुठला आहे? इथूनच आलो का आपण? आपल्याला परत तिकडे जावं लागणार मजार. हे काय आहे मग? आपण परत तिथे चाललोय. हे बघ ना, ह्या देवड्या दिसत आहे. हा, आणि हे आपल्या टिपिकल देवांसाठी जे करतात ना ते खाचे. हा तेच बघते. माय गॉड, डायरेक्ट हा खालचाच पार्ट आहे. वाव, मस्त आहे नजारा. तर गडाच्या माथ्यावर पोचल्यानंतर चारी बाजूंना पसरलेली बागलान पर्वतरांगा, शेती आणि निसर्गरम्य दृश्य मन मोहून टाकतं. गाळणा किल्ला हा फक्त एक ट्रेकिंग डेस्टिनेशन नाही, तर तो महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचा एक महत्त्वाचा वारसा आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. आणि असेच महाराष्ट्रातले दुर्ग, लेणी आणि ऑफबीट ठिकाणी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.